आवाज मानदेशाचा। वारकऱ्यांच्या वेशभूषातील लहान मुले मुली, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा वातावरणात म्हसवड येथील सरस्वती विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज यांचा विठू माऊलीचा दिंडी सोहळा म्हसवड शहरात रंगला। महाराष्ट्रातला सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो। पंढरीची वारी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे आध्यात्मिक सांस्कृतिक वैभव। लाखो वारकरी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालखीबरोबर मुखी विठ्ठल नामघोष करीत उत्साहाने आनंदाने शिस्तीत वारीत सामील होतात। हा भक्ती रसाचा वारसा विद्यार्थिनींमध्ये रुजवण्यासाठी सरस्वती विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज म्हसवड तालुका मान या ठिकाणी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। एरवी शाळेच्या गणवेशात असलेली लहान मुले मुली आज मात्र पांढरा कुर्ता आणि डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, डोक्यावर तुळस घेऊन वारकऱ्यांचा पोशाख परिधान करीत होते। विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहानभूक हरली या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत यावेळी ज्ञान मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला। हे बघून हे जणू खरंच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता। मला अवघे सरस्वती विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज येथील मुले दिंडी सोहळ्याच्या भक्ती रसात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं। वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। या दिंडी कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हिरालाल शेटे, संस्थेच्या सचिव आणि मुख्याध्यापिका उमा शेटे, सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि वारकरी ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते। मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।